9 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आणि महाराष्ट्राचे नेते रोहितदादा पवार हे कांदा प्रश्न शासनाचं लक्ष वेधण्याकरता आणि शासनाला जाब विचारण्याकरता लासलगाव येथे येत आहे आणि या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना त्यांचा आज हा जो कांद्याचा प्रश्न निर्माण झाला त्या बाबतीमध्ये मार्गदर्शन करणार, आंदोलन स्वरूपात त्या ठिकाणी बाजार समितीला भेट देऊन त्या ठिकाणी चर्चा करणार आहे। शेतकऱ्यांबरोबर होणाऱ्या या चर्चेमध्ये आणि आंदोलनामध्ये आपण येवले तालुक्यातील कांदा उत्पादक हे देखील मोठ्या संख्येने आहेत। त्या सर्वांना माझं आवाहन आहे का आपण देखील या मोर्चामध्ये आणि या आंदोलनात आमदार रोहितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एकत्र येऊया आणि या शासनाला पडलेल्या या कांदा भावासंदर्भात जाब विचारू। आणि हा जाब विचारणं हे काळाची गरज झालेली आहे, कारण आज जो उत्पादन खर्च आहे तो खूप दूर राहिला, परंतु वाहतूक खर्च देखील कांद्याचा निघत नाही अशी परिस्थिती या कांदा भावाची झाली आहे। आणि शासन सांगतं 1235 रुपये क्विंटलने आम्ही नाफेड खरेदी करणार। हे 1235 आणले कुठून? हा भाव ठरवला कोणी? आणि 1235 रुपये नाफेड कांदा घेणार म्हटल्यानंतर तो कोणाचा घेणार? ओपन मार्केटला घेणार का? तो चांगल्याच प्रकारचा 1235 असेल तर मग जो 2 नंबरचा किंबहुना जो या पावसाने उन्हाने जो खराब झालेला, थोडासा डॅमेज झालेला तो कांदा काय करायचा? उखाड्यावर फेकायचा का? हा प्रश्न देखील या निमित्ताने निर्माण होतो। तेव्हा रोहितदादा पवार आमदारांच्या या नेतृत्वाखाली आपल्याला एकत्रित 18 तारखेला जमायचं आहे। जिल्ह्यातले अनेक नेते, खासदार भगरे साहेब आणि जिल्हाध्यक्ष आपले दत्ता पाटील साहेब आणि इतर देखील नेते उपस्थित राहणार आहेत। माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपण येत्या 18 तारखेला सोमवारी 9 वाजता लासलगाव बाजार समितीमध्ये मोठ्या संख्येने यावं आणि या आंदोलनात सामील व्हावं।